राज्यातल्या काही नगरपालिकांच्या निवडणुका आयोगानं पुढे ढकललेल्या आहेत। या निवडणुका पुढे ढकलण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी नोंदवलेली आहे। कुणीतरी कोर्टात गेलं म्हणून अशा प्रकारे निवडणुका पुढे ढकलणं योग्य नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावलेला आहे। या निवडणुका रद्द करणं हे अत्यंत चुकीचं आहे। अशा पद्धतीने तर प्रत्येक वेळी कोणीही कोर्टात जाईल आणि मग निवडणूक पोस्टपोन होईल असं कधीच आजपर्यंत झालेलं नाही। कुठला कायदा निवडणूक आयोग काढताय, कुठला कोणाचा सल्ला निवडणूक आयोग घेताय याची मला कल्पना नाही। मी बघितलेला आहे, जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, मी अनेक वकिलांशी देखील बोललो, त्या सगळ्यांचं मत आहे की अशा पद्धतीनं या निवडणुका एखादा व्यक्ती कोर्टात गेलाय म्हणून पुढे ढकलता येत नाही। अर्थात निवडणूक आयोग स्वायत्त आहे, त्यामुळे त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे। पण माझं मत आहे की कायदेशीररित्या या ज्या निवडणूक आयोगाने पोस्टपोन केलेल्या आहेत त्या पूर्णपणे चूक आहेत। आणि त्यानंतर आता पुन्हा म्हणजे हा त्या कॅन्डिडेट्सवर किती अन्याय, ज्यांनी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी केल्या आणि आता उद्या निवडणूक आहे आज तुम्ही पोस्टपोन करून टाकता। त्यांचे श्रम, त्यांची मेहनत या सगळ्या गोष्टी गेल्या वाया। आता 15-15, 20-20 दिवस पुन्हा त्यांनी प्रचार करायचा, हे मला असं वाटतं अतिशय चुकीचं आहे। आणि या संदर्भात निश्चितपणे आता तर निवडणूक होऊन जाईल, पण आम्ही या संदर्भातलं एक रिप्रेझेंटेशन निवडणूक आयोगाला निश्चितपणे देऊ की अशा पद्धतीने या निवडणुका पोस्टपोन करणं चुकीचं होतं। नगर विकास विभागाचा याच्यात संबंधच नाहीये। याच्यामध्ये संबंध हा फक्त या ठिकाणी इलेक्शन कमिशनचा आहे। इलेक्शन कमिशन पूर्णपणे स्वायत्त आहे। इलेक्शन कमिशनला काल अनेक रिप्रेझेंटेशन्स गेले, कलेक्टर्सची व्हीसी देखील झाली, अनेक कलेक्टर्सनी देखील आपलं मत मांडलं। पण आता जो काही निर्णय त्यांनी घेतलाय, शेवटी मी एकदा सांगितलं त्यांनी घेतलेला निर्णय आहे, त्यामुळे आता तो निर्णय तर मान्य करावा लागेल। पण माझं मत आहे की हा निर्णय चूक आहे। अनगर नगरपंचायतीविषयी बोलूया। अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक ही स्थगित करण्यात आलेली आहे। याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आदेश जारी केलेले आहेत। अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची निवडणूक ही बिनविरोध झाली आणि याच्या विरोधात राज्यभर दहशतीची मोठी चर्चा झाली। आता या निवडीला स्थगिती देण्यात आली आहे। सुधारित कार्यक्रमानुसार इथं पुढील कारवाई होणार आहे। अनगर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी अपील दाखल होतं आणि न्यायालयानं 23 तारखेपर्यंत निकाल दिलेले आहेत त्यांना आधीची प्रक्रिया लागू राहते। पण अनगरचा न्यायालयातला निकाल हा 23 तारखेनंतर म्हणजे 25 तारखेला झाला, त्यामुळे तांत्रिक दृष्टीने प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। सोलापूर जिल्ह्यातल्या अनगर नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली। अनगरची निवडणूक ही पूर्णपणे बिनविरोध झाली आहे, त्यामुळे नक्की अनगर बाबत काय आदेश झाले काय माहिती नाही, असं सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले। अनगरची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। निवडणूक बिनविरोध झालेली आहे। कुठल्या प्रक्रियेला स्थगिती दिली कोर्टाने तो कोर्टाचा विषय आहे। कोर्टात आपण बाजू मांडू, मिळाला असेल तर मला माहिती नाही, कोर्टात मांडू। शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत हे आजपासून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सक्रिय होत आहेत। गेल्या महिन्याभरापासून प्रकृतीच्या कारणास्तव राऊत राजकीय जीवनापासून थोडेसे दूर होते। आज पुन्हा एकदा ते पत्रकार परिषद घेत आहेत, राजकीय जीवनात सक्रिय झाले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। राऊत काही आमचे व्यक्तिगत शत्रू नाही आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे। फडणवीसांनीही आपली विचारपूस केल्याचं राऊतांनीही म्हटलेलं आहे। संजय राऊत म्हणाले की फडणवीसांनी आपली विचारपूस केलेली होती, 1 महिन्यामध्ये आपली तब्येत कशी आहे याविषयी त्यांनी विचारलं होतं। काय आनंदाची गोष्ट आहे बघा, असं आहे की ते बरे झाले याबद्दल मला अतिशय आनंद आहे। ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो, पण कोणीही आमचा शत्रू नाहीये, आमचे राजकीय विरोधक आहेत। त्यामुळे कुठलाही विरोधक हा आजारी पडला
तर तो चांगला झाला पाहिजे, त्याची तब्येत ठीक झाली पाहिजे, ही आपली अपेक्षा असते. देवेंद्र फडणवीस हे कधी काळी आमचे जवळचे मित्र होते आणि आम्ही नाती जपतो. आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आजारपणात त्यांनी मला स्वतः फोन करून चौकशी केली आणि सर्व प्रकारच्या मदतीची त्यांनी पेशकश केली. पुढची बातमी आपण बघूया. सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर निवडणूक प्रक्रियेतील भरारी पथकानं छापा टाकला. यावेळी कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. सांगोल्यामध्ये रविवारी शहाजी बापूंनी विराट अशी सभा घेतली होती. ही सभा संपल्या शहाजी बापूंच्या कार्यालयावर भरारी पथकानं छापा टाकला आणि संपूर्ण कार्यालय चेक केलेलं आहे, त्याची झाडाझडती घेतलेली आहे. या छाप्यात नेमकं काय सापडलं याबाबत अजून काही माहिती समोर आलेली नाहीये. दरम्यान शहाजी बापूंनी गेल्या काही दिवसांपासून भाजपवर केलेल्या टीकेमुळे शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष वाढत असल्याचं यावरून म्हणतात, यावरून चर्चा आहे तशी. अशातच पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातला संघर्ष नक्की वाढलाय की काय असं पुन्हा एकदा बोललं जात आहे. रात्री काल काय झालं? काय सभा झाली, इतकी मोठी सभा, मी हादरून गेलो पब्लिक बघून, खरंच हादरून गेलो. आणि सभा झाल्या धडधड ऑफिसमध्ये सगळं लोक आली, ती सगळं काय घडायची तुम्हाला माहीत आहे, सारखं बोलण्यात काय अर्थ नाही. पण हे 4-5 तास निवडणुका काळातलं वाया जाणं ही काय चांगलं नाही. एक क्षण आता उद्या मतदान आहे, आमच्यासाठी महत्त्वाचा होता, पण आमचा वेळ तरी वाया घालवला. आताही आम्हाला सांगोल्या जायची काही इच्छा राहिली काय, पण उदास झाले. बसलोय आम्ही आपलं निवांत घरी. काय मिळालं त्यांना छापेमारीत? आमची परंपरा मोडून काढली हे दुःख आहे. मी ही निवडणूक झाल्यानंतर संपूर्ण तालुक्यात प्रबोधनाचा एक दौरा काढणार आहे. सांगोला तालुक्याचं राजकारण अशा पद्धतीने चालू द्यायचं का काय करायचं जनतेलाच विचारू, सर्व पक्षात. कोण बिघडवते सांगोले जरा? या तालुक्याचं इथून पुढं भविष्य फार अंधारमय आहे. ही जर दीपक साळुंकेसारखा ही भयानक एक विचित्र डोक्याचं पात्र आहे. असलं जर पात्र जयकुमार गोरेंच्या जवळ बसलं तर आमच्या तालुक्यात सगळी घडी विस्कटून जाईल. दीपक साळुंखेने काल सांगितलेलं आहे की मी जिथं असेल तिथं विजय असतो, असं थेट मुख्यमंत्र्यांच्या समोर सांगितलं त्यांनी सभेत. लाबाड बोलणं सगळ्यात मोठी जगाच्या बाजारात कुणाला येते ती दीपक साळुंखेला येतं. 90 साली दीपक साळुंखे माझ्या गाडीत बसून आम्ही दोघं आमदारकी निवडणूक काँग्रेसकडे लढवली. गुलाल पडला भाई गणपतराव देशमुखांच्या पार्टीवर. कुठे गेलता दीपक साळुंखे? 95ला ते आबासाहेबाच्या गाडीत हिंडत होता जाहीर भाषण करत. मी आहे काँग्रेसचा हाताचा उमेदवार, दीपक साळुंखे आहे काँग्रेसमध्ये, स्टेजवर गणपतराव देशमुखांच्या उघड. गुलाल पडला माझ्या हातावर. कुठे गेलता रे गुलाल? असं आहे, मला याची कल्पना नाही, पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे याच्यावरून रेट ठरत नसते. समजा एखादी तक्रार आली, आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेले. इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली जाते. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता आणि विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात. बातमी साताऱ्यातून. सातारा जिल्ह्यातील एकूण 9 नगरपालिकांपैकी फलटण आणि महाबळेश्वर या 2 नगरपरिषदांची निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे. दरम्यान 3 डिसेंबरला जाहीर होणारा निकाल आणि पुढे ढकललेल्या 2 नगरपालिकांचा निकाल एकत्रितच जाहीर करावा अशी मागणी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेली आहे. या जिल्ह्यात महाबळेश्वर आणि फलटण सोडले तर बाकीचे ह्या इलेक्शन्स होऊन जाणार आहेत. 3 तारखेला त्याचे निकाल लागणार आहेत आणि ह्या निकालांचा परिणाम आमच्या इलेक्शनवर होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने लोकसभेचे इलेक्शन असते, विधानसभेचे इलेक्शन जर टप्प्याटप्प्याने होणार असेल तर निकाल बाकी एकाच दिवशी निघतात. त्याच पद्धतीने या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर बाकीच्या नगरपालिकेचे निकाल हे राखून ठेवावेत
दौंडच्या नगर परिषद निवडणूक प्रचाराच्या वेगवेगळ्या झालेल्या सांगता सभेमध्ये दौंडचे भाजप आमदार राहुल कुल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून चांगली जुंपली. माझ्या ओळखीचा पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी त्यालाही सांगेन इथं मदत करायची आहे, असं मिश्किल वक्तव्य केल्यानं दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी अजित पवार यांना उत्तर दिलं. यातला पण निधी आणू शकेल, मी तो आणू शकतो. आपला माझ्या ओळखीचा पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, मी त्यालाही सांगेन की का आपल्याला मदत करायची. पालकमंत्री माझं ऐकेल, काळजी करू नका. मी का नीट आहे का? अच्छा, मला माहित नव्हतं. मी बघितलं विरदावरला माहिती का नाही म्हणून. निधीच्या बाबतीमध्ये काही बलगणा झालं, परंतु मी एवढंच सांगेल की मी मागेही सांगितलं, मध्ये एका इंटरव्ह्यू मध्ये पण सांगितलं, मी कायद्याचा पदवीधर आहे आणि राज्य शासनाचा विद्यार्थी पण आहे, त्याचाही मी पदवीधर आहे. माझ्या दृष्टीनं मुख्यमंत्री हे शासन असतं आणि शासन म्हणजेच मुख्यमंत्री असतो आणि मुख्यमंत्री या मतदारसंघाच्या तुमच्या माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे याची मला वाटते तुम्हाला, मला आणि जनतेला सगळी खात्री आहे. आणि त्यामुळे 3 वेळा तुम्ही सगळ्यांनी मला विधानसभेमध्ये काम करण्याची संधी दिली. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांनी मंत्री जयकुमार गोरेंना त्यांच्या शैलीत उत्तर दिलं. बार्शी शहराला लागणाऱ्या 25 कोटींचा निधी आणायला कुणाकडे जाणार असा सवाल गोरेंनी विचारला होता. दरम्यान निधी आणायला मी मुख्यमंत्र्यांकडे जाणार, तुमच्याकडे कशाला येणार असा टोला सोपल यांनी लगावला. माझ्या घराच्या विकासासाठी निधी मागत नाहीये असंही ते म्हणाले. त्यांनी सांगितलं की विकासाची भावना लागते. 260 कोटी रुपये निधी योजनेसाठी, पाणी योजनेसाठी मंजूर आहेत. राहिलेले 25 कोटी तुम्ही निधी आणायला कोणाकडे जाणार? अरे कोणाकडे जाणार म्हणजे मी मुख्यमंत्र्याकडे जाणार, तुमच्याकडे कशाला येतो? माझ्या मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे, कुठल्या एका पक्षाचे नसतात. त्यांना निधी मागणं हे आमदाराचं काम आहे. तर मी निधी काय माझ्या घराचा विकास करायला मागत नाही. त्यांनी सांगितलं भगवंताचा तीर्थक्षेत्राचा आराखडा, हो हा वाढत जाणारा आराखडा आहे.